गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा आहे डे 1 ब्लॉग. मी ब्लॉग स्टार्ट करायचं ठरवलेलं आहे, तर चला पाहूया मी दिवसभरात काय काय करते. हे सगळं रेकॉर्ड करायचं ठरवलेलं आहे. मला काही यापूर्वी कॅमेराचा अनुभव नाही आहे, पण तरीही म्हटलं स्टार्ट करूया. चला बघूया जेवणासाठी मी काय काय बनवलेलं आहे. मी नाही आहे बनवलेलं, माझ्या घरी एक कुक आंटी येतात त्यांनी बनवलेलं आहे, दाखवते. हे बघा, कुर्मा बनवलेला आहे आणि पालकचं सांबर बनवलेलं आहे. असं घट्ट सांबर आम्हाला खूप आवडतं, त्यामुळे मी असंच बनवायला सांगते. आणि चपात्या बनवलेल्या आहेत आणि राईससुद्धा बनवलेला आहे. ताट वाढून घेते, भूक लागली आहे, पटापट जेवणार आहे आता मी. इथं मी सोफ्यावरती बसून जेवणार आहे. टेस्ट करून सांगते कसं बनलेलं आहे ते. मस्त बनलेला आहे कुर्मा. खूप टेस्टी बनलेली आहे आज भाजी. जेवण झालेलं आहे. आता माझा भगवद्गीतेचा क्लास असतो 45 मिनटं, तो मी अटेंड करणार आहे. जमलं तर तुम्हालाही दाखवीन. हा क्लास जो आहे तो फ्रीच आहे, ऑनलाईन फ्री रजिस्ट्रेशन केलेलं. आमच्या एका फ्रेंडनी सजेस्ट केलेलं मला. त्याच्यानंतर मी 1 वर्ष झालं कंटिन्युअसली हे भगवद्गीतेचं क्लास जे आहे ते अटेंड करत आहे. मला ब्लॉगिंगचा अजिबातच अनुभव नाही आहे, त्यामुळे प्लीज मला कोणी सुरुवातीला जज करू नका. आणि जर करायचंच असेल तर करा, मी काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी. क्लास स्टार्ट झालेला आहे, थोडंसं तुम्हाला मी दाखवते. मी असं याला अंडरलाईन करून घेते, म्हणजे मला समजण्यासाठी सोपं जात आहे. क्लासच्या मध्येच बापरे चार्जिंग संपलेलं आहे. चला पटकन जाऊन चार्जर घेऊन येते मी आतून. असं मध्येच चार्जिंग संपत आलं की लॉग आउट होतो, ॲटोमॅटिकली शटडाऊन होतो कम्प्युटर. पटकन जॉईन करून घेते. आता माझा टर्न येणार आहे, मी श्लोक म्हणून दाखवते. प्रत्येकाला टर्ननुसार श्लोक म्हणावे लागतात. श्लोक म्हणताना जर चुकलं तर ते दुरुस्त करूनही सांगतात. किती वेळाही चुकू दे तरीही ते सांगतात. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. मी परवा दिवशी बाजारातून शेंगा आणलेल्या, तर शिजवून आता उन्हाळा ठेवलेल्या आहेत. ऊन गेलेलं आहे जिथं शेंगा ठेवलेला. इथं सकाळी सकाळी खिडकीमध्ये ऊन येतं, त्यामुळे मी इथं ठेवलेलं. आता मी हे घेऊन जाते आणि दुसरीकडे उन्हाला ठेवते. एकाच वेळी शेंगा काही संपत नाहीत शिजवलेल्या, त्यामुळे मी उन्हाला लावलेल्या. त्या वाळल्यानंतर आपण कधीही खाऊ शकतो, नाही तर त्या खराब होऊन जातात. थोडंसं मेसी झालेलं आहे, मी आवरून घेते आता पटकन.
किचन कट्टा मस्तपैकी आवरून घेतलेला आहे. ही स्ट्रॉबेरी मी सकाळी घेऊन आलेले. सध्या स्ट्रॉबेरी सीझन चालू आहे. खूप गोड स्ट्रॉबेरी आहे ही. मला वाटतं मी 150 रुपयाला एक पॅकेट घेऊन आलेली आहे. सकाळी माझी फ्रेंडची मुलगी आलेली, तिला मी कट करून दिलेले, तिने काही नाही आहे खाल्लेलं. हे आता मीच खाणार आहे. माझ्या मुलाला स्ट्रॉबेरी खूप आवडते म्हणूनच आणलेली. आता तिनं खाल्लं नाही आहे, सकाळी फ्रेंडच्या मुलीला दिलेली, आता मीच खाते. मस्त आहे, गोड आहे. 3 वाजत आलेले आहेत. आता माझ्या मुलाच्या स्कूलची सुटण्याची वेळ झालेली आहे, तर मी आवरून घेते. मी तयार झालेली आहे. जास्त काही नाही केलेलं, फक्त वेणी घालून तोंड धुवून घेतलेलं आहे. चला आता टाइम झालेला आहे, 3:15 झालेले आहे. माझ्या मुलाला मी घेऊन येते. पोळ्या शेंगा इथंच आहेत, म्हणून उचलून ठेवते आधी. तुम्हाला मी अमृतसर स्कूल दाखवतो हे बघा. काय स्ट्रॉंग नाही, ते पटकन उडून जात आहे ना. तू कंटेंट देणार आहेस का नाही सांग मला. कुणाला नाही, माझ्या व्हिडिओसाठी देणार नाही का? मला आवडत नाही. स्कूलमध्ये काय झालं सांग. मी नाही देणार कंटेंट. उद्या सुट्टी आहे का स्कूलला? खायला काय पाहिजे तुला? काय पाहिजे? स्ट्रॉबेरी नाही आणलेली. कपडे चेंज कर. पहिल्यांदा डबा बाहेर काढून ठेवायला पाहिजे, नाही मी विसरून जाणार. सगळं सॉक्स, स्वेटर, टाय, ID कार्ड सगळं असंच टाकून जायचं, होय का नाही? स्कूलमधून आल्याला या मुलाला ना TV बघायची सवय आहे. बघू शकता, YouTube शॉर्ट्स बघत असतोय, नाहीतरी गेम बघत असतोय हा मुलगा, होय का नाही? का बघतोय सांग तू, का बघतोय सांग. काय आवडतंय? गेम्स बघायला. गेम्स बघायचं नाही सांगितलंय ना मी. स्कूलमध्ये काय काय झालं सांगा. मी पडलो. कसं? मी क्लासरूममध्ये वॉशरूममधनं येताना भांडत होते, त्या शाश्वतमध्ये पाय वाटलं, धपाक लागलं इथं. रोज तो पडून येतोय, लागून घेऊन येतोय तर काय कारणीला झालं इथं.
आणि EVST वरून झाली. हा किती मिळाले? वाव, सो प्राऊड ऑफ यू. हुशार आहे माझं बाळ. लेट मी किस यू. हुशार आहे माझं पिल्लू. सांग असू दे. दाखवता आलं तर दाखवूया आपण. सांग. ओके. का रागायला लागलाय? एकदा त्या प्राणानं फ्रेंडशिप कट केलेलं चुकी झाली. पूर्ण रब करायला लावलं मॅमने. ते मॅथ्सचे महेश्वरी मॅमने पण तसंच करायला लावलं. मग अनलक झालं काय आज फुल डे? असू दे, कधी कधी होतं हे. काय अनलक नाही. चुकीचं झालं म्हणल्यावरती तुला रब करायला पाहिजे ना. मग रॉंग ठेवायचं का नोटबुक मध्ये बाळा? तू जेवणार आहे का नाही? किती फिरायला लागलायस? जेवण वाढून 1 तास झाला. प्लीज स्ट्रॉबेरी कट कर. बर ठीक आहे. आहे की बेस्ट फ्रेंड आहे मी तुझी. मग हे घाण आहे ना, थोडस खराब वाटतंय, त्यामुळे साईडचं साल काढून घेणार आहे मी आता. इट्स सो टेम्पटिंग. हे बघ कसलं लाल भडक आहे ना. गोड आहे. आणि तुला आवडतंय का स्ट्रॉबेरी? म्हणून तर विचारायलं मी. कसं काय आवडतंय? तिला छान असते, मीठ घालले. सकाळी प्रकृती आलेली, तिला नाही आवडलं. कसं आहे? छान आहे. गोड आहे. आमच्या घरामध्ये एक आगाव करताय, त्यानं बघा किती पसारा पसरलाय. मी दाखवते बघा. हे बघा इथं टिपॉईवरती कपाट उघडून सगळं बाहेर काढलंय. कधी परत स्वच्छ करतो? टीव्ही चालू आहे इकडं, खाऊन झाल्यावर. आणि या पसारा आवरायच्या नादामध्ये माझं लात लागून पाणी सांडलेलं आहे. आता मला डबल काम लावलं यार. लंबी चलेगी. हटाओ ये सब कचरा. अरे कचरा ये मुझे फेक फील हो गया. लग रहा है किसी के गोद में बैठी है. नींद के चक्कर में अश्लीलता की पनिशमेंट मिल जाएगी बहन. या तो चश्मे पे. तर आपण उद्या भेटूया. आजचा मी ब्लॉग इथेच थांबवते. बाय बाय.